लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला, संशयिताचे रेखाचित्र पोलिसांकडून जाहीर. निर्गुण घटनेनंतर संताप, आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची 10 पथके रवाना. सविस्तर बातमी. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे 17 फेब्रुवारी 2026 रोजी घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील ॲसिड हल्ल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 6वीत शिकणारी ही चिमुकली शाळेतून सायकलवर घरी परतत असताना एका अनोळखी व्यक्तीने तिला रस्त्यात अडवून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले आणि घटनास्थळावरून फरार झाला. या भीषण हल्ल्यात मुलीच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली असून विशेषतः उजव्या डोळ्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात इजा झाली आहे. या अमानुष आणि संतापजनक घटनेचा सर्व स्तरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर संगमनेर तालुका युवा काँग्रेस अध्यक्षा डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी तातडीने रुग्णालयात भेट देत जखमी मुलीची विचारपूस केली. त्यांनी प्रशासनाशी चर्चा करून आरोपीला त्वरित अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. दरम्यान घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे आरोपीची ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत. तरीही संगमनेर पोलिसांनी तपासासाठी 10 विशेष पथके रवाना केली असून संशयित आरोपीचे रेखाचित्र जाहीर करण्यात आले आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की या रेखाचित्रातील व्यक्तीबाबत कोणतीही खात्रीशीर माहिती मिळाल्यास तातडीने संगमनेर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णतः गुप्त ठेवण्यात येईल असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. संपर्क क्रमांक संगमनेर पोलीस स्टेशन 02 425 225 433. पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे 96 89 90 35 88. सहाय्यक पोलीस निरीक्षक PN काळे 98 22 300 233. पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे 95 27 93 09 97. पोलिसांच्या मते नागरिकांच्या सहकार्यामुळे आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात मदत होईल. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी विवेक बनकर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.